सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही. त्याला मोठमोठ्यांचा जबरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे हे घडलेला प्रकार आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनं पारदर्शकच चौकशी केली असेल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. समितीनं अहवालामध्ये काय शिफारसी केल्यात ते पाहिलेलं नाही, अशी ही प्रतिक्रिया. या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने जो काही अहवाल दिला होता त्या अनुषंगानं पुढची कारवाई करण्यात येईल. अजूनपर्यंत मी देखील तो अहवाल बघितलेला नाही आहे, परंतु जी समिती नेमण्यात आली होती ती अतिशय उच्चस्थ पदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्फत नेमण्यात आलेली होती. त्याच्यामुळे त्यांनी जी काही चौकशी केली असेल ती निश्चितपणे पारदर्शक असेल. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये काहीही आढळलं नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका उपस्थित. घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली. अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे. नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी. मनसे नेते आणि वकील नितीन पंडित यांनी दाखल केली होती याचिका. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकेमध्ये मागणी. मुंबई मेट्रो 4च्या बांधकामासंबंधी विसंगती. सीबीआय चौकशी सुरू असलेली कंपनी प्रकल्प सल्लागार. ठाकरेंच्या शिवसेनेचे अॅडव्होकेट सागर देवरे यांचा आरोप. अपघाताप्रकरणी संबंधित कंपनीला 1 कोटींचा दंड. मुलुंड मेट्रो 4 लाईनवरती स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणी आणखी 2 अधिकाऱ्यांचे निलंबन. अधीक्षक अभियंता आणि उपअभियंत्याचा यामध्ये समावेश असून मुख्य अभियंत्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर MMRDAची कारवाई. टिपूचा फोटो लावल्यानं त्याचं महान कार्य अनेकांना कळलं. मालेगावच्या उपमहापौरांचा अजब दावा. संविधानामध्ये ज्यांचा फोटो तो हटवण्याचा अधिकार भाजपला कसा? त्याबरोबरच टिपूच्या सैन्यातील अनेक प्रमुख ब्राह्मण मी ओबीसी वर्गातून आल्यामुळे मला टार्गेट करतायत. शान-ए-हिंद यांचं वक्तव्य. तो एक सुल्तान होते हुए, एक राजा होते हुए भी उन्होंने लड़ा अंग्रेजों से अपनी लग्जरी छोड़कर. दूसरा, लोगों को ये भी मालूम पड़ा कि संविधान के 144वें नंबर पेज पे उनका फोटो है. आप एक बात बताओ, किसी भाजपा के या किसी और सियासी पार्टी के लोगों को किसने हक दिया कि संविधान में जो व्यक्ति की फोटो है उसको हटाने का अधिकार इनको किसने दिया? सोलापूर महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे भाजपसोबत सत्तेत सहभागी. स्वीकृत नगरसेवकांची संख्या 1 न कमी होण्याची भीती असल्यानं भाजपची राजकीय खेळी. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंकडून महापालिकेच्या सुरक्षेचा ऑनफिल्ड आढावा. सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीमध्ये समोर. यावेळी महापौरांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा कायम. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता स्थापनेबाबत बैठक. राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालासह टिपू सुलतान वादावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे. गोंदियाच्या सालेकसा इथल्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र कपिश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष आतिश दांडेगावकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश. पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या दालनामध्ये शरद पवार आणि दिवंगत अजित पवार या दोघांचेही फोटो. शरद पवार एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो दालनामध्ये लावल्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रतिक्रिया.
मंत्री नरहरी झिरवाळांवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा ही बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, अशा कडक सूचना सुनेत्रा पवारांनी झिरवाळांना दिल्यात, सूत्रांची माहिती आहे. मुंबईमध्ये उभारा कोकण भवन. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचं महापौर रितू तावडेंना पत्र. मुंबईमध्ये येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नितेश राणेंचं महापौरांना पत्र. आज पहाटे मुंबईमध्ये दाखल झालेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ आणि त्यांच्या पत्नी ब्रिजेट मॅक्रॉ यांचं मुंबई विमानतळावरती स्वागत. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांच्या दौऱ्यानिमित्त वरळी सी लिंकला आकर्षक विद्युत रोषणाई. मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो असलेली खास रोषणाई. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ आज मुंबई दौऱ्यावरती. इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील दोन्ही नेते भेट देणार. यावेळी काही महत्त्वाच्या करारांवरती स्वाक्षऱ्या होणार. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल. काही मार्गावरती प्रवेश बंदी तर आज सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोलनाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सगळ्या अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी असेल. हिंगोलीमध्ये पोलिसांचा अफूच्या शेतीवरती छापा. 3,54,000 रुपये किमतीचं अफू जप्त. शिरळी गावामध्ये गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. 177 किलो अफू जप्त. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती झालेल्या गोळीबाराचं प्रकरण. अटक करण्यात आलेल्या 7ही आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच हा गोळीबार करण्यात आल्याची पोलिसांची कोर्टामध्ये माहिती. रॉंग साईडला गाडी का चालवतो असं म्हणत दुचाकीस्वारानं 42 वर्षीय इसमाच्या कानशिलात लगावली. घटनेमध्ये 42 वर्षीय नागरिकाचा मृत्यू. वसईतील धक्कादायक घटना. लातूरमध्ये पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या 2 गटामध्ये हाणामारी. हॉस्टेलच्या वादामधून गर्दीच्या ठिकाणी तरुणावरती चाकू हल्ला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. गुन्हा दाखल. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरती 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. वाडेश्वर हॉटेलच्या समोर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी. एकमेकांना धक्का लागल्यामुळे तरुणांचा राडा. सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. बीडच्या पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मद्यपीचा गोंधळ. यावेळी पोलीस ठाण्यातील वस्तूंचीही तोडफोड. शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ठाण्यातील शांतीनगर परिसरामध्ये नूतन नीलम अपार्टमेंट ए विंगच्या 5व्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. घटनेतील 3 जण गंभीर जखमी. सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीमधील रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावरील विजेचा पोल हा अचानक कोसळला. उड्डाणपुलाखाली उभी असलेली रिक्षाही थोडक्यात बचावली. सुदैवानं जीवितहानी नाही. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. यामध्ये वाल्मिक कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्याच्या एका मित्राचा समावेश असल्याची माहिती आहे. नालासोपाऱ्यातील एका बंद असलेल्या जुन्या घराला आग. आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय. आगीचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचं निधन. आजारी असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मागील 3 महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे शनी-शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. पगार न झाल्यास 2 मार्चपासून आंदोलन करणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात गुन्हा. शिवाजीनगर पोलिसांची कारवाई. उघड्या ट्रान्सफॉर्मरला चिकटून मुलीच्या मृत्यूसंबंधी आंदोलन झालेलं होतं. म्हाडाच्या मुंबई मंडळातील 118 घरांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी करता येणार. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरती सदनिकांची विक्रीही करण्याचा निर्णय. आजपासून सीबीएसईची 10वी आणि 12वीची परीक्षा. 11 मार्चपर्यंत चालणार परीक्षा. 10वीचा पहिला गणिताचा तर 12वीचा बायोटेक्नॉलॉजीचा पेपर.
वाशिमच्या मैनागिरी विद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार उघड. शिक्षण विभागाकडून तब्बल 587 विद्यार्थ्यांवरती एकाच वेळी कारवाई. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून सामूहिक कॉपी. आणि या वेगवान घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन आणि हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आहेत. या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये मुंबईमध्ये एक खास बैठक पार पडणार आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल करण्यात आले. सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोल नाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सर्व अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी असणार आहे. तर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यांच्यासारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधामधून वगळण्यात आलं. जगातल्या 2 बलाढ्य राष्ट्रांच्या प्रमुखांचा मुंबई दौरा हा ऐतिहासिक ठरणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन आणि मोदी हे मुंबईमध्ये एका बैठकीच्या निमित्तानं एकत्र येणार आहेत. या निमित्तानं नवनिर्वाचित महापौर रितू तावडे मुंबईच्या प्रथम नागरिक या नात्यानं पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर इंडो फ्रेंच सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन